प्रतिकार करा. गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची. राजे ध्रुपद, यावेळी तुमची योग्यता मी जाणतोय. तुम्ही राजकर्ते आहात हे विसरणार मी नाही, आणि म्हणूनच तुमच्या या योग्यतेला माझा नमस्कार आहे. नमस्कार केला, आशीर्वादही देतोय. जसा नमस्कार तसा आशीर्वाद मला तुमच्या मुखातून ऐकायचा आहे. काय ते? हे येऊन माझ्या बरोबर जे काय म्हणताय तोच उद्देश तुमचा आहे का? म्हणजे तुला कल्पना आलेली नाही. हे सारे 105 आणि त्याच्या समेत कर्ण, हे सगळे जे इथे आले त्या प्रत्येकानं आपला मनसुबा तुमच्या समोर कथन केला, आणि मी सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवून चालणार आहे. माझ्या गुरुला दिलेला शब्द हा सत्य करण्याकरता 8 तास आहे. राजे, मी तुम्हाला या साऱ्यांनी जे विचारलं त्यातीलच एक प्रश्न असा विचारतोय. माझ्या गुरुला तुम्ही अपमानित केलंय. तुमच्या राज्याच्या ठिकाणी दिलेला शब्द तुम्ही पाळला नाही, आणि म्हणूनच त्याचा जाब विचारण्याकरता आम्ही आलो. तेव्हा आमच्या गुरुला तुम्ही शरण येणार की तुम्हाला संघर्षच करायचा आहे? मी शरण तुमच्या गुरुला येणार नाही, कारण जिथं हाती तारिणी घेऊन मी तुम्हाला प्रतिकारात उभा राहिलो, अर्थात मला संघर्षच करायचा आहे. तेव्हा तुम्हाला नेमकं काय करायचं याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. माझ्या मनाचा एकच प्रश्न, तुम्ही काय सांगितला की तुमच्या गुरुला मी अपमानित केलं. अपमानित निश्चितच केलं, कारण जसा तुमच्या गुरुचा तुम्हाला स्वाभिमान आहे तसा माझा सुद्धा मला स्वाभिमान आहे. माझा स्वाभिमान सतेज ठेवण्यासाठी मी केलेली कृती माझ्या मताला तरी योग्य होती. तुमच्या मताला चुकीची असेल, तुमच्या मताला मी ग्राह्यता देणार नाही. तेव्हा जिथं मी चुकलो नाही तिथं शरण येण्याचा प्रश्न येत नाही. राजे, तुम्ही म्हणाला माझ्या गुरुला तुम्ही अपमानित केलंय, आणि ते मान्यही तुम्ही केलं. याच्यापेक्षा मी माघार घेणार की नाही असा प्रश्न तुमच्या मनी उपस्थित झाला. ज्यानं हस्तिनापुराचा त्याग केला आणि तुमच्या राज्यापर्यंत चाल करून आला, तो आपल्या मनगटात धमक असल्याशिवाय तुमच्या राज्यापर्यंत आलेला नाही. आणि मी या तुमच्या द्वंद्व कदाचित माघारी जाईल अथवा तुमचा जय होईल हे काळाच्या पडद्यावर जगू दे. मला सांगा, या विश्वाच्या पाठीवर 4 वर्णाची लोक वास्तव्य करतायत. या 4 वर्णात श्रेष्ठत्वाचा मान कुणाला? ब्राह्मणांना. मग ब्राह्मणाला जर श्रेष्ठत्वाचा मान असेल तर तुमचा स्वाभिमान जागृत झाला, आणि माझ्या गुरुला अद्वा तद्वा बोलण्याचं कर्तव्य तुम्ही केलं. मला सांगा, एका राजकर्त्याला शिष्टाचार जर कळत असेल, या विश्वाच्या ठिकाणी असणारे 4 वर्णाचे लोक त्याचा श्रेष्ठ कोण हे कळत असेल, तर त्याचा मान सन्मान राखला पाहिजे की नाही? मग मला एक सांगा, माझ्या राजप्रासादी काय झालं याची तुम्हाला कल्पना झाली. ती कल्पना माझ्यासमोर तुमच्या शब्दात तुम्ही मांडला. ब्राह्मणाचा सन्मान माझ्या राज्यात झाला नव्हता का? ब्राह्मणाचा सन्मान तुम्ही केला हे तुमच्या मुखानं सांगताय. माझ्या मुखानं सांगा. राजे, चोरानं जर स्वतःच्या तोंडानं चोरी कबूल केली ना, तर न्यायाचे दरबार भरावे लागत नाही. तुम्ही जे केलंय ते मान्य करत नाही. मला सांगा, गुरुआश्रमी असताना तुम्ही माझ्या गुरुदेवतेला भरवशाचा शब्द दिला. काय म्हणाला होता? जेव्हा कदाचित मी राजा होईन, आणि समजा कदाचित राजा झालोच, तर मी तुला अर्ध राज्य देईन, असे शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडले. मग मला सांग, या विश्वाच्या पाठीवर छात्रवंताच्या कुलात ज्याचा जन्म झाला, जन्मदात्याच्या पुरुषार्थापासून ज्याचा जन्म झाला, त्याने बोललेले शब्द सत्य करायला हवेत की नको? हा तुझा मुद्दा झाला. तू तुझा विचार करण्यानुसार मला सूचित केलं, पण प्रश्न अर्धवट राहिला. मी काय सांगितलं? ब्राह्मणाचा सन्मान माझ्या राजप्रासादी झाला नाही हे विधान मी मान्य करणार नाही. माझ्या राजप्रासादी ब्राह्मणाचा मध्ये द्रोणाचा सन्मान झाला होता, पण त्याची जी इच्छा होती ती इच्छा मला मान्य नव्हती. मान्य का नव्हती याच्याही मुळाचे कारण आहे. त्याची पावलं पडली होती एका उद्देशासाठी.
मिळवण्यासाठी. तो उद्देश कोणता? तर द्रोणाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. तू मला शब्द दिला होतास, आता जे काही तू बोललास त्यानुसार अर्ध राज्य मी देईन हा शब्द माझा गेला होता, पण त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले. मला अर्ध राज्य नको, मला फक्त एक गाय तुझ्याकडून हवी आहे. तेव्हा गाय देण्यासाठी जर मी त्या क्षणाला नकार दर्शवला असता, माझी चूक मी मान्य केली असती. मी त्याला काय म्हटलं? मी तुला गाय द्यायला तयार आहे. एका ब्राह्मणाला गोधन दान द्यायचं मला समाधान मिळेल, पण त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, मला दान नको, मला भेट हवी आहे. तेव्हा मी त्याला मित्र त्या क्षणाला मानत नव्हतो. मैत्री कुणाबरोबर केली जाते? आपल्या समतुल्य असणाऱ्या व्यक्तींशी केली जाते, आपल्या बरोबरीच्या व्यक्तींशी केली जाते. तेव्हा मी खऱ्या अर्थाने त्याला सूचित केलं, तुझी इच्छा जर पूर्ण करून तुला घ्यायची असेल तर दान म्हणून गाय स्वीकार, भेट म्हणून मिळणार नाही. राजे